आदिवासी दिनाच्या सर्व तमाम भारतीयांना व आदिवासी बांधवांना मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो। मी प्रवीण जेठेवाड, राष्ट्रीय अध्यक्ष आदिवासी मन्नेरवाडलू महासंघ। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व देशामध्ये व जगामध्ये 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जातो व जगातील ज्या आदिवासी जमाती आहेत त्यांच्यावर होत असलेला अन्याय, अत्याचार आणि त्यांच्याशी निगडीत असलेल्या सगळ्या समस्या जाणून घेऊन प्रशासनाच्या माध्यमातून त्या सोडवल्या जाव्या अशी भूमिका या जागतिक आदिवासी दिनानिमित्त असते। सर्व जातीमध्ये प्रमुख असलेला हा आदिम समाज जो आहे, जंगलात राहणारा जो समाज आहे, तो हा भारतीय समाज अत्यंत भयंकर अवस्थेमध्ये आज आहे, वेदनाजनक अवस्थेमध्ये आहे। नागरीकरणाच्या ज्या सुविधा झाल्या त्या शहरीकरणामध्ये बळकटी प्रमाणात विकासात्मकरित्या झाल्या, परंतु जल, जमीन, जंगलमध्ये कुठल्याही सुविधा कोणत्याही शासनकर्त्याच्या काळामध्ये मिळालेल्या नाही आहेत। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासींना त्यांच्या मूलभूत हक्क, त्यांचे न्यायिक हक्क, त्यांचे संविधानिक हक्क मिळण्यासाठी संविधानामध्ये ज्या तरतूद केल्या होत्या त्या तरतुदीचा भंग ह्या सरकारच्या काळात होत असताना दिसून येत आहे। माझी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की आदिवासींना आदिवासी म्हणून जात सिद्ध करावं लागत आहे, हे किती दुर्दैवाची बाब आहे। माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की आदिवासींना आदिवासीची जात सिद्ध करावी लागते, ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे। ब्राह्मणांना ब्राह्मणांची जात सिद्ध करावी लागत नाही, परंतु आदिवासींना आदिवासीची जात सिद्ध करावी लागते। हीच सगळ्यात मोठी शोकांकिता या जागतिक आदिवासी दिनानिमित्त मी ह्या ठिकाणी आपल्यासमोर मांडत आहे। आणि जे विधेयक क्रमांक 61 15 दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये जे विधेयक लागू झालं ते आदिवासींच्या विरुद्ध नाही, सर्वच आरक्षित जातीच्या विरुद्ध आहे। आणि हे विधेयक ज्या सरकारने आणलं त्यांना मी इतकंच म्हणतो की हे विधेयक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना तिलांजली देणारं विधेयक तुम्ही संसदेमध्ये, विधानसभेत मांडलेलं आहे। या विधेयकाचा दूरगामी परिणाम सर्वसामान्य लोकांवर होणार आहे। तो परिणाम शेड्यूल कास्टमधील सर्व जातींना तर होणारच आहे, शेड्यूल ट्राईबमधील सर्व जातींना होणारच आहे, ओबीसी मधून झालेल्या सर्व जातींना होणार आहे। एकीकडे तुम्ही म्हणता आरक्षण जे आहे ते मिटलं पाहिजे, परंतु दुसरीकडे तुम्ही म्हणता की जात तुम्ही सिद्ध केली जात तुम्हाला सिद्ध करावी लागत आहे। सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आपल्या माध्यमातून मी सांगतो की ह्या देशात जर सगळ्यात मोठा भ्रष्टाचार जर कुठं होत असेल तर जात पडताळणी समित्या माध्यमातून सगळ्यात मोठा भ्रष्टाचार देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी होत आहे। आणि तुमचे मंत्री आणि तुमचे आदिवासी विकास विभागाचे अधिकारी हे भ्रष्ट आहेत आणि जवळपास 150 कोटी रुपयापेक्षा जास्त उलाढाल दर महिन्याला आदिवासी विकास विभागातील जात वैधता प्रमाणपत्र समित्यामार्फत होत आहे। खरं म्हणजे मीडियाने हा प्रकार जे आहे ते दृष्टिक्षेपात आणणे, जनतेसमोर आणणे आणि मीडिया ट्रायल घेणे हे आवश्यक आहे। जात वैधता प्रमाणपत्र तपासणी करणाऱ्या जे अधिकारी आहेत ते अत्यंत भ्रष्ट आहेत, टोकाचे भ्रष्ट आहेत। उच्च न्यायालयाने सुद्धा त्यांच्यावर जे आहे ताशेरे ओढलेले असताना सुद्धा त्यांना जे आहे वाचवण्याचा प्रकार पहिल्यांदा या महाराष्ट्राच्या इतिहासात होत आहे। त्यामुळे भ्रष्ट अधिकारी कोण आहेत हे देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही ओळखा। तुम्हाला सुशासन जर स्वच्छ करायचं असेल तर आदिवासी विकास विभाग असो किंवा सामाजिक न्याय विकास विभाग असो, यामध्ये जे जातीचं प्रमाणपत्र दिल्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र देताना जो भ्रष्टाचार होतो तर एकेका मुलाला 10-10 लाख रुपये लाच मागितल्या जाते। इतका भ्रष्ट कारभार महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत झाला नाही। बाप आदिवासी, माय आदिवासी, आदिवासीच्या पोटी जन्मलेला मुलगा आदिवासी आणि त्याला त्याचं कागद देण्यासाठी 10-10 लाख रुपयाची लाच मागल्या जाते। या जागतिक आदिवासी दिनानिमित्त मी ह्या भ्रष्टाचाराचा निषेध करतो आणि सुशासन लवकर आणो, सद्बुद्धी लवकर देव आणि आदिवासीला आदिवासीचे हक्क मिळू देव। त्यांच्या मुलांना या ठिकाणी शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नाही,
त्यांच्या मुलाला वसतिगृहाचा लाभ मिळत नाही, इथे अत्यंत कमी प्रमाणामध्ये IITच्या आणि मेडिकलच्या जागा असताना सुद्धा त्या जागेमध्ये कोळी महादेव समाजाला अन्याय होत आहे, मन्नेरवारलू समाजाला अन्याय होत आहे, हलबा समाजाला अन्याय होत आहे आणि ठोर कोळी, टोकरे कोळी, मल्हार कोळी या कोळी समाजाच्या ज्या उपजाती आहेत यांच्यावर अत्यंत अन्याय होत आहे. तुमच्या माध्यमातून इतकीच विनंती करतो की आमचं शिष्टमंडळ लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांना आम्ही भेटणार आहोत आणि आमच्या समस्या मांडणार आहोत. धन्यवाद. सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. जय भीम. ठिकाणी आमचे जगदीशजी बंडरवार साहेब आहेत. ज्या गावात